नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी राहुल कैलास आवटे, स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवाय गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली। तिथंही अशाच पद्धतीने क्रूरपणे एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली। एक संकुचित कारण सांगून की तू मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये का आला म्हणून मारहाण केली, हे कारण चुकीचं आहे। त्यांनी तसं सांगितलं, पण खरं कारण त्या व्यक्तीच्या दारामधून कसली तरी पाईपलाईन करत होते, रोड फुटू नये म्हणून ते सांगत होता थोडं पलीकडून घ्या। त्याचा द्वेष मनात धरून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला 26 तारखेला मारहाण केली। मग अशा क्रूर व्यक्तीवर प्रशासन का कारवाई करत नाही? एक आरोपीला अटक करण्यात आली, एक आरोपी फरार आहे। तो आज छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार घेतोय। मग कशा पद्धतीने तो व्हिडिओ पहा, तुम्ही तो व्हिडिओ पहा, कशा पद्धतीने तो लाल तापलेला रॉड गज कशा पद्धतीने त्याच्या अंगाला टोचला जातोय। त्याच्या अवघड जागेवर सुद्धा खुपसण्याचा प्रयत्न केलेला आहे, खुपसवलेला आहे। ह्या गोष्टी कुठेतरी थांबाय पाहिजे। प्रशासन, पोलिसाचं तर कसलाच धाक गुन्हेगारीला राहिलेला नाही। पोलिसाचा कसलाच धाक, गुन्हेगारी म्हटलं की पहिली प्रशासकीय यंत्रणा येते म्हणजे पोलीस। मग पोलिसाचा का धाक नाही राहिला? पोलिसाला का कोणी घाबरत नाहीये? कारण की पोलीस लवकर मॅनेज होतात। सगळ्यात लवकर मॅनेज होणारा एकमेव प्रशासकीय अधिकारी म्हणजे पोलीस। हा गुन्हेगार का लगेच गुन्हेगार झाला का? कालच त्यांनी त्या रॉड गरम करूनच त्यांनी त्याच्या गुन्हेगारीची सुरुवात केली का? त्या अगोदरची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। दमदाटी करणं, मारहाण करणं, न ऐकले की त्याच्यावर सूडबुद्धीने काहीतरी कुठली कारस्थान करणं, हे असे त्या आधीही त्या गुन्हेगाराचे कामं आहेतच। हे पोलिसांना माहित होतं। मग छोट्या गुन्हेगाराला तुम्ही अशा पद्धतीने मोठा करताय, हे पोलीस पण कुठंतरी ह्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये आहेतच। मग ज्या वेळेस छोटे छोटे गुन्हे असते त्यावेळेस जर कठोर कारवाया करण्यात आल्या, जर भय नाही दिलं, 500-1000 न घेता पोलिसांनी जर तिथं गुन्हा दाखल करून शिक्षाच देण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी गुन्हेगारीला आळा बसू शकतो। पण पोलीस मात्र स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निर्लज्ज होत चाललेले आहेत। सगळे जनाची मनाची लाज सोडून देत आहेत। आज छोटी गुन्हेगारीच मोठ्या गुन्हेगारीला खतपाणी घालते आणि मोठं करते, वृक्ष तयार करते। आज आपण बीडचं जरी प्रकरण बघितलं असेल तर त्यामध्ये सुद्धा अनेक गुन्हे आहेत। जवळपास 37-38 मर्डर्स त्या 2 वर्षामध्ये झालेले आहेत तिथं, आणि त्यात कुठं ना कुठं धागेदोरे ह्या कराड गँगशी लागलेले आहे। आता क्रूरतेचं एक उदाहरण तर दुसरं जालना जिल्ह्यामध्ये हे अशा पद्धतीने त्या भावाचा जीव सुद्धा जाऊ शकत होता त्याच्यामध्ये, पण अद्याप त्याच्यावर उपचार चालू आहे, तो सुखरूप वाचलेला आहे। मग अशा पद्धतीचे क्रूर लोकांना कुठंतरी तुम्ही पाठीशी घालताय का? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी त्या पीडिताची भेट घेतली। तिथं प्रशासकीय दवाखान्यामध्ये सर्व डॉक्टर्सला सांगितलं याला काय खर्च लागेल ते आम्ही पुरवू, पण उपचार योग्य करा। व कुठंतरी ही माणुसकी जर शासनाने दाखवलेली आहे, तशीच जर माणुसकी पोलिसांनी दाखवली आणि गुन्हेगाराला तात्काळ अटक करून त्या संबंधित पीडिताला न्याय मिळवून दिला तर कुठंतरी पोलिसांचं सुद्धा असं कौतुक होऊ शकतं। पण मला नाही वाटत की पोलीस कौतुकाच्या कामगिरी करतील। कुठंतरी कौतुक होईल आपल्यावर, असं काम कधी पोलीस करतील असं मला तरी नाही वाटत। त्यामुळे मी वारंवार म्हणतो, तृतीयपंथी लोकांना पोलीस भरतीमध्ये घ्या, कारण की ते प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणे करू शकतात। कारण की पुरुष जरी पोलीस असेल तरी तो लाचखोरच, महिला जरी असेल तरी ती लाचखोरच, पण कमी प्रमाणात, पण पुरुष निर्लज्जपणेच। मग ह्या गोष्टी जर बंद करायच्या असतील
तर कुठंतरी पोलिसांनी कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे, कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे. कारण की ही गुन्हेगारी वाढत आहे ही फक्त पोलीस कारणीभूत आहे. कारण की तुम्ही छोट्या गुन्हेगाराला मोठं कसं करायचं त्याला पूर्ण लेआउट दाखवता. कशा पद्धतीने तू छोट्या छोट्या गुन्हेगारीपासून मोठं हो हे अभ्यासक्रमच पोलीस देतात. कोणत्या गुन्ह्यातून कसं वाचायचं हे पोलीस देतात. मी उगाच बोलत नाहीये, मी अनुभवलंय. पोलीस काय करू शकतो हे अनुभवलंय. पैशासाठी काय नीचपणा करू शकतो हे अनुभवलंय. मग ह्या गुन्हेगारीला जर आळा बसायचा असेल तर कुठंतरी गृहमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की पोलिसांवर भर द्या. हकालपट्टी करा हरामखोरांची. जे पोलीस कर्तव्यामध्ये कसूर करतात, लाचखोरी करतात, अन्याय करतात गोरगरिबावर, त्यांना घरचा रस्ता दाखवा. असे अनेक तरुण भरतीची तयारी करतायत, हुशार आहेत, जिद्द आहेत. अशा लोकांना भरती करून घ्या. हे हरामखोर पोसू नका, जेणेकरून ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित होईल आणि गुन्हेगारीला कुठंतरी आळा बसेल. ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. आणि सर्वात उत्तम पर्याय तर तृतीयपंथी हे पोलीस दलामध्ये जितके जास्तीत जास्त घेतले, एपीआय आणि PSI या पोस्टवर जर घेतले तर ते पूर्ण चौकी हँडल करू शकतात. त्या गावाचं गुन्हेगारी खतम करू शकतात, पूर्णपणे तिचा नायनाट करू शकतात. असे हे लोक आहेत. पण प्रशासन आज त्यांना कोणत्याच पद्धतीत दर्जा देत नाहीये. त्यांना ते सुद्धा एक मानव आहेत. त्यांना सुद्धा ह्या राज्यघटनेमध्ये जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. तशा तरतुदी नसल्या तर त्या तरतुदी आणा. पण त्यांना राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, शासकीय योजनेमध्ये घ्या. कारण की ते प्रामाणिक लोक आहेत. ते प्रामाणिकपणे काम करू शकतील आणि त्या देशाला, त्यांना पैशाशी काही घेणं देणं नाहीये. त्या नोकरीपेक्षा ते आज जास्त कमवू शकतात. पण त्यांना सन्मान पाहिजे, मानाची नोकरी पाहिजे. त्यासाठी त्यांचा लढा आहे. अरे टाळी वाजून तुमच्या शासकीय पगारापेक्षाही जास्त ते कमवू शकतात. पण त्यांना समाजासाठी काहीतरी करायचंय. असंही ते समाजासाठी भरपूर काही करतात. लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त जर समाजात सेवा करणारा कोणी असेल तर तो किन्नर समूह आहे, तृतीयपंथी लोक. यांनी गोरगरिबाला उपाशी तापाशी कधीच राहू दिलं नाही. वाड्या वस्त्यामध्ये जाऊन त्यांनी रॅशन किटचे वाटप केले, कोणाला मदत केली, आर्थिक मदत केली, औषधी पुरवले. हे असे खूप उदाहरण आहेत त्यांच्या बाबतीत. एका तरी सरकारी कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट केली का? एका तरी लाचखोर पोलिसांनी ही गोष्ट केली का? नाही केली. कारण की ते बळकवायला आलेले, समाजासाठी नाही आलेले. मग कुठंतरी या लोकांचा विचार केला पाहिजे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना आळा घाला ना. अरे तुम्ही त्याला खुर्ची देता, तुमचा बाप आहे का तो? तुम्ही आई बापाला एवढी इज्जत नसन देत तेवढी तुम्ही गुन्हेगाराला देता चौकीमध्ये आल्यावर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमचा DNA संशोधनाचा विषय नेमका आहे कसा आणि कोणत्या प्राण्याचा आहे? कारण की तुमच्यामध्ये मानवता नाहीच आहे ना. तुम्ही एका मानवाच्या कधी उपयोगी पडू शकता. आज ह्या ज्या घटना वाढलेल्या आहेत, चोरी असन, मर्डर्स असन, बलात्कार असन, ह्याला एकमेव जबाबदार आहेत पोलीस. गुन्हा सिद्ध जरी झाला, अरे आमच्या इथं छोटा अनैतिक संबंधातून रेप झालेला अशी हे केली, तक्रार दिली. संबंध त्यांचे भरपूर दिवसापासून होते, पण 2 लाख रुपये घेतो API का तर PCR न घेण्याचा. आणि नंतर ते प्रकरण आपोआप त्या बाईनीच मिटून घेतलं. लाज वाटली पाहिजे अशा API ला सुद्धा. काही वेळेस गुन्हेगार सुद्धा नसतो, पण त्याला फसवले गेलं असतं. ती सुद्धा पार्श्वभूमी तुम्ही ओळखली पाहिजे. तुम्ही हापापलेल्या कुत्र्यावानी पैसे वाढायचं बघता. एवढे निर्लज्ज आणि लाचार होऊ नका. एक वेळ अशी येईलच आणि येणारच
ज्या दिवशी तुम्ही समोर असता आणि तुमच्या घरामध्ये घुसलेले लोक असतील, पण तुम्ही हतबल असता, तुम्ही काहीच करू शकणार, कारण की तुम्ही पैसे घेतलेले असतात. एवढे निर्लज्ज लोक आहात. लाख रुपये पगार API ला आणि तरी हप्ते घुरी. अरे तुम्ही तुमच्यात गुन्हेगारात काय फायदा आहे? काय फरक? दारू विकणारात आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? दारू विकणाऱ्याच्या मुलाचं भविष्य हेही त्याच पैशातून आणि तुझ्या मुलाचं भविष्य त्याच पैशातून होईल. मग तुझ्यात आणि त्याच्यात काय? उलट तो मेहनतीने कमवतो, तू जास्त हरामाचं कमवतो, कारण की तो आणतो, विकतो, मग कमवतो. तू त्याने विकलेल्यावरच खातो. तू सगळ्यात निर्लज्ज ना रे. फक्त तू नावाला पोलीस आहेस, कर्तव्य दक्ष वर्दीधारी, पण सगळ्यात नीच तूच आहेस. वाळूवाला वाळू उपशितो, भरतो, लेबरचे देतो, ड्रायव्हरचे देतो, सगळ्या गोष्टी करतो, आणि तू काय करतो? त्याच्यावरली मलाई खातो. गांजावाला असं, मटक्यावाला असं, हे 2 नंबरचे जरी असले तरी त्यांच्यात मेहनत आहे, पण तुमच्यासारख्या हरामखोरांमुळं ते मेहनत करतात आणि तुम्हाला मलाई आणून देतात. जर तुम्ही लाचखोरी बंद केली तर ते कशाला जगमाराला करते का धंदे? वारंवार कारवाया झाल्या तर कशाला ते धंदे करते? त्यांना बी परवडलं पाहिजे ना मग धंदा करायला. पण तुम्ही नीच आहेत, त्यामुळे त्यांना दोष देऊन फायदा नाहीये. ते का करतात? तर तुम्ही गु खाता म्हणून ते करतात. तुम्ही ज्या दिवशी शेण खाणं बंद कराल, लाचखोरी बंद कराल, त्यावेळेस ऑटोमॅटिकली गुन्हेगारी, हे 2 नंबरचे धंदे असतील, सगळ्या गोष्टी असतील, आपोआप बंद व्हायला चालू होते. पण तुमच्यातला शेण खाणारा कुत्रा मरत नाही आणि ते 2 नंबरचे धंदे बंद करू शकत नाही. मग ही सिस्टम आहे. तुम्ही गुन्हेगार पैदा करायला, गुन्हेगारीला वाव तुम्ही देता. पोलिसाच्या ये जा करण्याच्या वाटावर दारू विकणाराची टपरी, पोलीस तिथून त्याला हात करून येतो. किती भारी आहे, किती क्वालिटी आहे तुमच्यामध्ये. कॉन्स्टेबल हे तरी सगळे हे थर्ड क्लासच आहेत, ते तर चिरीमिरीचे. पण API दर्जाचा माणूस 1000 रुपयासाठी एवढी नीच वृत्ती ही पोलिसांची झालेली आहे, म्हणून गुन्हेगारी वाढलेली आहे. जर गुन्हेगारीला आळा बसवायचा असेल तर पोलिसाला आळा बसला पाहिजे. पोलीस आणि गुन्हेगार हे एका नाण्याच्या 2 बाजू. फक्त ही शासनाच्या यंत्रणेतली आहे आणि ती विदाऊट शासनाच्या यंत्रणेत. मग हे जर बदलायचं असेल तर कुठंतरी पोलिसांच्या ज्या काही हप्तेखोरी असतील, लोकांना न्याय न देण्याचा असेल, जर बदलायचं असेल तर आधी पोलिसांचा जो कायदा आहे, पोलिसांमध्ये ज्या लाचखोऱ्या आहेत ह्या बंद झाल्या पाहिजे. पोलीस प्रामाणिक आणि प्रामाणिकच राहायला पाहिजे, तरच हे देश आणि ही जनता सुरक्षित राहील. नाहीतर हे असे हल्ले, वाल्मिक कराड अनेक पैदा होत राहणार. पैदा होत नाहीत, हे पैदा करते पोलीस. त्या अनवळासारख्या ठिकाणी सळईनी व्हिडिओ आहे त्या सराव. त्या सगळ्या लोकांना पोलिसाचं काम नाही का? त्या व्हिडिओमध्ये कोण कोण होते तेवढ्याला उचलायचं काम नाही का? नाकाने शेंबूड पुसता का पोलीस तुम्ही? आमच्या जिल्ह्याच्या तर पोलिसांना तर लाजच नाहीये. दारू चालू, वाळू का चालू, गांजा चालू, DYSP तसला, SP तसला. अरे थोडी तरी लाज बाळगा, जनाची नाही पण मनाची. थोडं तरी प्रतिष्ठित व्हा. इतके थर्ड क्लास कामं तुम्ही करायला, तुम्ही दुसऱ्याला तुम्ही गुन्हेगार ठरवता. तुमच्या बुडाखाली काय अंधार आहे हे बघा ना आधी. तुम्ही जर हप्ते घेतले नाही तर कशाला झक मारायला लोक गुन्हे 2 नंबरचे धंदे करते. तुम्ही खाता हप्ते आणि दुसऱ्यालाच हप्ते. हे बंद झालं पाहिजे. आणि कठोर ते कठोर कारवाई, जे भोकरदन तालुक्यामध्ये जे घटना झालेली आहे, त्या गरम सळायाने त्याला मारहाण करण्यात आली, चटके देण्यात आले,
त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आणि सगळे जेवढे त्या व्हिडिओमध्ये आरोपी दिसतात ते सगळे आरोपी ताब्यात घेण्यात यावे आणि त्या पीडिताला न्याय मिळवून देण्यात यावा एवढी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.